तुम्ही इतकी छान भेट पाठवलीये. आमचं पण कर्तव्य आहे ना की तुम्हालाही भेट देण्याचा. अहो, आईने तर तुमच्यासाठी खूप छान साडी घेतलीये. ती साडी माझ्या डोळ्यासमोर आली नाही पाहिजे. आकाशच्या लाईफ मध्ये चाललंय काय शोधावंच लागेल. हे काय, कविता चौहान. आता कोण आहे ही कविता चौहान? म्हणून दारजी, मला तर असं वाटतंय की आपला हा कारभार आहे ना, याची जबाबदारी एका जबाबदार माणसाच्या हातात सोपवली पाहिजे, जसा की मी. तुम्ही माझं ऐका. आपल्या नीलचं मन फार कमकुवत आहे, पण तसं बघायला गेलं तर यात कमी काय आहे? तसंही राजकुमारांचे हात तर मखमली सारखेच असतात ना. अरे थोडं सांभाळून, देवीची मूर्ती आहे. थांबा, मी येतो उचलायला. कारण मूर्ती उचलायला खऱ्या मर्दाचीच ताकद पाहिजे बघ. नमस्कार दारजी. सुखी राहा. दारजी, माझ्या मते ना तुम्ही अज्जूला समजावून सांगितलं पाहिजे की आपल्या पालन पोषणात मोठी ताकद आहे आणि ती कोणतीही ओझं उचलू शकते. अरे राव दे, मी उचलतो. जय माताजी. जय माताजी. चला तर आता रोशनी पण आली. अरे वा, साडी तर खूप चांगली सजवलीस तू. कम्मो, बघून घे, आता काही कमी राहिलं नाही ना. हो आई, ती तुझीच लाडकी आहे ना, चांगलं तर करेलच ना. चला चला. अहो वहिनी, काय झालं? तुम्ही तयार नाही झालात? तुम्ही नाही येणार? अहो वहिनी, जत्रेत याल ना तर खूप मजा येईल. तिथे छान छान रंगाच्या बांगड्या आणि जिलबी, समोसे, भजी एकापेक्षा एक खायला मिळेल. हा, ते पांढरे रसगुल्ले पण. हा, नो थँक्स कम्मो, तुम्ही सर्वजण जा. तसंही मला ट्विंकलची प्रॅक्टिस पाहिजे. उद्याचा दिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा आहे. अच्छा, चला काही हरकत नाही. मी ना तुमच्यासाठी ते छोले पुरी घेऊन ये ना, आणि कांद्या मसाल्याची भजी पण, आणि एकदम मस्त असते. हा, ओके, थँक्स. कम्मो, आता निघायचं की अजून दुसरी पंचायत बाकी आहे? हो आई, चल. एक मिनिट थांबा थांबा थांबा. आता तुला काय झालं ग? काकी, तुम्ही या गिफ्टची पॅकिंग इतक्या चांगल्या प्रकारे केली आहे, पण आमच्या रोशनीला अशा जुन्या पॅकिंग मध्ये घेऊन जाणार का? काय म्हणणं आहे तुझं पोरी? म्हणणं अगदी सोपं आहे दिदा. हे बघा, जत्रेत तर बरीच माणसं असणार आणि रोशनीची ती हिटलर सासू पण असणार. मग अशा वेळी हिला सजून सवरून जायला पाहिजे ना. पण ट्विंकल, मी या कपड्यात ठीक आहे. तुझं बोलणं तर बरोबर आहे. नीलच्या घरच्यांसमोर जरा चांगले कपडे घालून तरी चल. पण दीदा, तूच सांग आता, या कपड्यात काय कमी आहे? आणि हे कपडे तर मला पापाजीने दिलेत. अगं लाडके, कपड्यात काहीही कमी नाहीये, पण त्याचं काय आहे ना, जत्रेच्या हिशोबात थोडे हलके आहेत. बघितलंस, दीदा पण तयार झाली. जा लवकर तयार होऊन ये. आम्ही जरा पुढे निघतो, तू ये मागून. हा, ठीक आहे? चल आज चल. चल लवकर. चल आई, नंतर चला, बोल तू. चला. चल आता, चल लवकर. आय एम सरप्राइज्ड
की तू आपल्या बेस्ट फ्रेंड पासून काही लपवतोयस. नेव्हर माइंड, मी या गोष्टीचा नक्की शोध घेईन. Come on. Come on. काय करतेस? बघ ना, गेलं ना नेटवर्क. चांगलं रेस्टॉरंट शोधत होती. तुला तर इकडचं ऑइली जेवण पसंत आहे, पण मी नाही खाऊ शकत. आणि खरं तर तुझ्यामुळेच मी अडकले इथे. वो मी तुझा प्रॉब्लेम समजू शकतो, पण तू इतकी हायपर का होतेस? ते बस बोर झाले होते. पण या शोधाशोधीने आठवलं, ती फुटमार्कवाली मुलगी तुला मिळाली का? फुटमार्कवाली मुलगी? मी तर सांगितलं होतं, सॉरी, आकाश जयसिंगने तुला प्रॉमिस केलं होतं की तो त्या मुलीला नाही शोधणार. ह्या ऑफकोर्स, तू प्रॉमिस तर केलं होतंस. आणि तू आपल्या बेस्ट फ्रेंडला दिलेलं प्रॉमिस कधी तोडणार नाहीस. आणि कधी कोणती गोष्टही लपवणार नाहीस. काहीच नाही. तुझ्यापासून काय लपवायचं? या राईट. हा एजे, आय एम सो हॅपी की तू या गावंढळ जत्रेत नाही जातेस ते, आणि मी पण नाही जात. आणि ट्विंकल तर घरीच आहे. एजे, एक फेवर पाहिजे, तेव्हा नाही नको म्हणूस. अच्छा आंटी, आय सी यू. बाय एजे. यू कॅन गो अलोन. तू एकटी नाही जाऊ शकत. आंटी, आय एम सो सॉरी. मला तिच्यासोबत जावं लागेल तेव्हा. नाही, मी मॅनेज करेन. तू त्याची चिंता नको करू. जर काही झालंच नाही तर मी जत्रा पाहायला जाईन. बाय. हा एजे, तुला माझ्या हेल्थसाठी खाली यावं लागेल. आता नाही, 10 मिनिटांनी. ओके, बाय. मी ना सगळी प्लॅनिंग आणि तयारी केली आहे. म्हणजे डोंट वरी, मी तुझ्यावर जास्त भार नाही देणार. इकडे ये तर. कुठे? ट्विंकल, हे बघ, मी ना या खिडकीतून उडी मारून पळून जाईल. काय? तू या खिडकीतून बाहेर उडी मारून जाणार आहेस? पण का? ओ हो, परत इतकं टेन्शन. ऐक रोशनी, तू ना मला अजून ओळखत नाहीस. मी तुला ना एक सिक्रेट सांगते. माहिती, मुंबईला ना मी अशा खिडकीतून बऱ्याच वेळा पळून गेले, ते पण रात्रीचं. काय? डिस्कोला जाण्यासाठी. मग इथून उडी मारणं तर माझ्यासाठी काहीच नाहीये. पण ट्विंकल, ती खिडकी तर फार छोटी आहे, त्यातून तू कशी बाहेर जाशील? छोटी असेल तुझ्यासारख्या जाडीला. अरे माझी कंबर बघ, फक्त 24ची आहे. इथून तर मी आरामात सटकून जाईन. तू टेन्शन नको घेऊस. तू हे ऐक की तुला काय करायचंय. बस खिडकीच्या बाहेर ना एक गादी ठेव. यु नो, माझे कपडे खराब व्हायला नको ना. करशील ना? बस इतकंच करायचंय ना? बस तू इतकं कर, खूप मेहरबानी होईल. ठीक आहे, ठीक आहे. होईल ते. मी थँक्यू. जाऊ आता? जा. ओ मॅडम, ऐक. आता काय झालं? मी तुला आत आणलं कारण तुझे कपडे चेंज करता येतील. आता जर अशी बाहेर गेलीस ना तर सगळे प्रश्न विचारतील. एक काम कर, फक्त दुपट्टा चेंज कर. नाही ट्विंकल, मी खरं नाही ऐकणार तुझं. तू दुपट्टा चेंज करायचा आहेस. आणि ट्विंकल! दुपट्टा चेंज केल्याने ना नीलचं प्रेम काय तुझ्यावरचं कमी नाही होणार आहे. ओके? पण ट्विंकल. रोशनी, तू इथे काय करतेस? ती काकी. मम्मा, मी ना हिला कलरफुल आणि हेवी दुपट्टा देत होती. मग आता झालं ना, मग जा. मम्मा, हे कसं बोलते तिच्याशी? तू गप्प बस आणि हे घालून दाखव. रोशनी, तुलाही उशीर होत असेल. हो काकी, मी बस निघतच होते. जा. मम्मा, हे सगळं काय आहे? हा असा ड्रेस आणि हे इतके हाय हिल्स. आता जास्त प्रश्न विचारायची गरज नाही. जा. टाइम वेस्ट करायची गरज नाहीये. गो. मम्मा, तुमच्या डोक्यात चाललंय तरी काय? जे काही चाललेलं आहे ते सर्व तुझ्या भल्यासाठीच चाललेलं आहे. समजलीस? गो.
अरे वा सुरेंदर, नीलच्या कुटुंबियांनी तर अगदी चांगली व्यवस्था केली आहे. आज तर मोठा आनंद वाटेल. हो आई. हो आई, आनंद तर वाटेलच, कारण नीलच्या आईने रोशनीसाठी काही खास तयारी केली आहे. जाऊया. हो चला. तुला खूपच काय छान झालं आहे ना? ग? अगाई थांब थांब. अगाई, ज्या दुकानातून भाऊने मिठाई आणलीये ती मिठाई तर हे गरिबांना वाटतायत. आता काय करायचं? अगं कम्मो, त्यात काय झालं? गरिबांमध्ये काय खराब मिठाई वाटतात का? अगाई, आजच्या दिवशी तरी भाऊने चांगल्या दुकानातून मिठाई विकत घ्यायला पाहिजे होती ना. ओ हो कम्मो, आपल्या घरची परिस्थिती काय आहे हे गावात सगळ्यांना माहितीये. तुझ्या भावाला जे जमलं ना ते त्याने केलं. आता उगाच अडवू नको. चल. आई बरोबर बोलते कम्मो. दारजी एकदम समजूतदार आहेत. सगळ्या गोष्टी समजून घेतील. या गोष्टींचा काही फरक नाही पडत. हम्म. चला. हां. चल. भाऊ, हे माझ्याकडे दे. तुझ्या हातात चांगलं दिसणार नाही ना. मी दिलं म्हणजे त्यांच्या लक्षात पण येणार नाही. तू दे माझ्या हातातच. दे लवकर. एक काम कर, तू 4-5 डबे घेऊन बाहेर जा आणि तू गेटवर उभा राहा. नमस्कार दीदा. सुखी राहा, सुखी राहा. नमस्कार काका. खुश राहा. नमस्कार भाऊ. सुखी राहा, सुखी राहा. या या या. चौधरी नमस्कार. साहेब, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. माझ्याकडूनही तुम्हाला शुभकामना. रोशनी दिसत नाही कुठे. आली तर नक्कीच असेल. नमस्कार करतो. सुखी राहा. मी पाणी पिऊन येते. हा दीदा, एक काम आटपून येतो. हो हो जा. ठीक आहे. सॉरी. काही हरकत नाही. या या झुमके पहा. हा पहा मोत्याचा आहे. हा हिऱ्याचा. हा स्टोनचा आहे. हा जयपूरचा आहे आणि हा दिल्ली चांदनी चौकचा. तुम्ही तर सगळ्यात चांगला पसंत केलेला आहे. नाही भाऊ, मला नकोय. अहो काय झालं? घ्या ना. झुमके मी बघू का? हो हो बघा ना. हा वाला नाही. हा वाला द्या ना. हा वाला पण. खबरदार, जर पुन्हा कधी आयुष्यात तू या झुमक्यांकडे पाहिलंस तर. चौधरी साहेब, महाआरतीची सगळी तयारी झाली. मुहूर्ताची वेळ संध्याकाळची. हम्म. पण ओंकारजी कुठे दिसत नाहीये. प्रत्येक वर्षी ते सुनबाईंसोबत. गुरुजी, तुम्ही चिंता नका करू. ओमकार भाऊ नक्की येतील.
आजपर्यंत असं कधी झालं नाही की ते आरतीच्या वेळी आले नाहीत. थोडा उशीर झाला असेल, बस पोहोचतील. तुम्ही तयारी करा. हो हो पंडितजी. सुरेंदर, तू अगदी बरोबर बोललास. पंडितजी, हो. तुम्ही बाकी सर्व तयारी बघून घ्या, मी इथली व्यवस्था बघतो. हो हो. त्याचं काय जे मी दिवस रात्र तुझी चिंता करत बसते, तुझ्या सुखासाठी विचार करत बसते. 2 रात्री आणि 3 दिवसांपासून माझ्याशी बोलली नाहीयेस आणि माझ्या सुखाचं बोलतेस तू. बोलत मी नाहीये की तू बोलत ही नाहीयेस? तू मीची लढाई आहे ना, मला नाही करायची, समजलीस? अहो ताई, चिंचेची गोळी घ्या ना, खूप चांगली आहे. नाही भाऊ, नको घ्या ना, मला. खरंच चांगली आहे. भाऊ, मला एका कामासाठी जायचंय. ठीक आहे. पण हे तर पाहिजे ना. नील, हे काय आहे? मला तर हे झुमके वाटतायत. तू परत कुठलं निमित्त नाही ना शोधत भांडण्यासाठी? आता यात भांडणाचा काय प्रश्न आहे? अच्छा, तर मग हे झुमके का खरेदी केलेस? तुला माहिती आहे ना मला झुमके नाही पसंत ते. जर तुला झुमके पसंत नव्हते तर मग त्याच्याकडे बघत का होतीस? ते तर बस तू तू काय माझी जासूसी करतोयस? हे बघ, मला जर घ्यायचे असेल तर मी स्वतःच घेतले असते ना नील. चल, काही हरकत नाही, तुला हे झुमके घालायचे नाहीत तर. पण मला तर हे झुमके तुझ्या कानात पाहायचे. काही हरकत नाही, तू एक दिवस हे झुमके आपल्या मर्जीने घालशील आणि त्या दिवशी तू माझा आनंद हिरावणार नाहीस. नील, तुला अजूनही वाटते की मी तुझ्या सुखाची चिंता नाही करत? जर चिंता करत असतीस ना तर हे झुमके आतापर्यंत घातले असतेस. नील, फक्त झुमके घालून हे सिद्ध नाही होत की मी तुझी पर्वा नाही करत. त्याचं काय जे मी तुझी दिवस रात्र चिंता करत बसते, तुझ्या सुखासाठी विचार करत बसते? अच्छा, 2 रात्री आणि 3 दिवसांपासून माझ्याशी बोलली नाहीयेस आणि माझ्या सुखाचं बोलतेस. बोलत मी नाहीये की तू नाही बोलत आहेस? ही तू मीची लढाई आहे ना, मला नाही करायची, समजलीस? नील, आपण भांडतोय का? मला काय माहित, आता तूच म्हणतेस ना. एजे अजून का नाही आलाय? हाय आंटी. एजे. तुम्ही बोलवलं होतं? हो, बोलवलेलं. एक मिनिट हं. एजे, ट्विंकल इतकी प्रॅक्टिस करते पण अजून सुद्धा तिच्या 1-2 स्टेप्स चांगल्या नाही होते. शी इज व्हेरी हार्ड वर्किंग गर्ल. आणि मी जेव्हा तिला जेवायला बोलवते ना तेव्हा म्हणते, मम्मा, एजेला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून जत्रेलाही नाही गेली. प्लीज तिला परत नीट गाईड कर ना. एजे, ऍक्च्युली बाकी सगळं ठीक आहे, पण जेव्हा मी टर्न घेते ना तेव्हा लँडिंग मध्ये थोडीशी प्रॉब्लेम होते बस. ट्विंकल, जर एजेला तू अशा प्रकारे सांगशील तर त्याला कसं काय माहित पडेल? जरा तूच करून दाखव ना. लेट मी प्ले द म्युझिक. Ouch. आई ओके? या एक सेकंड, म्युझिक बंद करा. एजे, तसं तर मी तुझ्यासारखी एक्सपर्ट नाहीये, पण जर मी प्रेक्षकांच्या नजरेने पाहिलं तर ते ठीक होतं, म्हणजे चांगलं होतं पण परफेक्ट नव्हतं. जरा परत नीट गाईड कर ना. शुअर आंटी, करतो. ओके ट्विंकल, चल परत एकदा कर. हात वर करून कर. ठीक चल, आहे. मला हात दे. कम ऑन. आउच, सॉरी. सांभाळून टर्न घ्यायचा आहे. चल. ओके.
बेटर आता पर कम ऑन ट्विंकल, इतकी लाजतेस का? चांगलं कर ना. एजेला किती ऑकवर्ड वाटतंय. कम क्लोज. तुला ऑकवर्ड वाटतंय तर मग मी रूमच्या बाहेर जाते. या मम्मा, ऍक्च्युली तुम्ही बाहेर गेला तर बरं होईल. यु नो आम्ही दोघं खूप कॉन्शियस होतोय. ओके बाळानो, मग मी बाहेर बसते. आता मी नंतरच येईन, पण तुम्ही दोघं चांगली प्रॅक्टिस करा, समजलं? जरा नीट कर. ओके मम्मा. नील, नील, का हसतोयस? अरे काही बोलशील तरी? तू स्वतःच बघ ना. उभी राहा. अरे ये, उठ. काय झालं नील? दाखवतो तुला इकडे. इकडे का घेऊन आलास नील? ते समोर बघ. कुठे समोर? ही साडी ना भाऊनी आणली खास बहिणींसाठी. वहिनी साहेब, ही छोटीशी भेट तुमच्यासाठी. हे परमेश्वर, सणाच्या दिवशी एक सुहासिनीला पांढरी साडी, हा तर मोठा अपशकुन आहे. अम्मासाठी पांढरी साडी.